हनुमंत पवार दोघांचंही आपण गेस्ट सेंटरला स्वागत करूया। आपल्या दोघांचंही स्वागत आहे। हनुमंतजी, तुमच्याकडे येते मी। सगळ्यात पहिला आक्षेप काय आहे विरोधी पक्षांचा या सगळ्या प्रक्रियेवर, या 3 विधेयकांवर? 2023ला ज्यावेळेस लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं गेलं त्यावेळेस निसंशयपणे सगळ्या पक्षांनी एकमतानं ऐतिहासिक बहुमतानं हे विधेयक पास केलं होतं। मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथं बसत असताना माझ्या प्रेक्षकांना मला लक्षात आणून दिलं पाहिजे की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं पंचायत राज व्यवस्थेमध्ये या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना 33% आरक्षण माझ्या काँग्रेस पक्षानं राजीवजींच्या नेतृत्वात आणलं होतं। ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये 50% गेलं। आज देशभरामध्ये 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनं काँग्रेस पक्षाने केलेल्या कायद्यानं 17 लाख पेक्षा जास्त महिला या महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत, सरपंच आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, नगरसेवक, हनुमंतजी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करते, कारण हे सगळं आज लोकसभेत झालेल्या विविध भाषणांमध्ये आम्ही ऐकलेलं आहे। तुमच्याच नेत्यांनी हे मांडलेलं आहे आणि या सगळ्याचा सारांश आम्हाला माहिती आहे। पण मग जर तुम्हाला हे विधेयक अंमलात आणायचं आहे तर आता सरकार त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतंय, आणखीन 3 विधेयकं त्याच्यासाठी आणलेली आहेत। मग तुमचा आक्षेप काय आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मला इंटरप्ट का करताय? काँग्रेस पक्षानं 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं हे सांगितलं तर तुम्हाला त्रास का व्हायला ताई साहेब? सांगू दे ना मला ते माझ्या देशाला। तुम्ही पंतप्रधानांनी हे सगळं काही आपण दाखवलेलं आहे। आम्ही व्यवस्थित विरोधकांनी जे जे मांडलेले आहे ते सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी सुद्धा जे जे म्हटलेलं आहे, सुरुवातीला कोणी विरोध केला यापासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आरक्षण कोणामुळे सुरुवातीला आलं हे सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे। मी बिलकुल तुम्हाला त्या निमित्ताने इंटरप्ट नाही करत आहे। मी 30 मिनिट 30 सेकंद सुद्धा बोललो नाही मी, तरी तुम्ही मला इंटरप्ट करताय। काँग्रेस पक्षानं 33% आरक्षण दिलं, महाराष्ट्रात 50% आरक्षण दिलं, 17 लाख महिला आज काँग्रेस पक्षानं महिला आरक्षण दिलं म्हणून झालेल्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी महिला विधेयकावर आरक्षणावर आज बोलतोय। ही पार्श्वभूमी सांगणं मला गरजेचं आहे। आता आक्षेप तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्ही जे प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकामध्ये तुम्ही सांगितलं की या महिला विधेयकाच्या आडून डिलिमिटेशनचा डाव जो घटना विरोधी आहे तो या सरकारला खेळायचा आहे, म्हणून आम्ही याच्या विरोधात आहोत। मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी 2023ला सांगितलं होतं ना, विधेयक पास झालं होतं, 2024च्या लोकसभेपासून लागू करा। 543 महिलांमध्ये 33% महिलांसाठी खासदाराच्या जागा राखीव करा। मग तुम्ही 4-6 महिन्यापूर्वी ते केलं नाही आणि आता तुम्हाला उबग आली। बंगालमधल्या निवडणुका डोळ्यासमोर दिसतायत आणि उत्तर भारतामधली भाजपाला मानणाऱ्या राज्यातली लोकप्रतिनिधीची संख्या वाढवायची म्हणून तुम्ही दक्षिण भारतातल्या राज्यांची लोकप्रतिनिधित्व कमी करताय। संविधानामधल्या घटनेच्या कलमाला तुम्ही नख लावताय। महिला आरक्षणाच्या आडून तुम्ही डिलिमिटेशन करून लोकशाहीचा गळा घोटताय। महिलांवर तुमचं प्रेम असतं तर बलात्काराच्या आरोपामध्ये जेलमध्ये असलेल्या गुजरातमधल्या माणसांना सोडायला भाजपानं शिफारस केली नसती। तो जो कोण सिंग म्हणून आहे आमच्या ऑलिम्पिक महिलांवर बलात्कार करणारा, त्याला मोदी साहेब संसदेमध्ये मांडीवर घेऊन बसले नसते। आणि माझ्या ज्यावेळेस मणिपूरमध्ये दिंड काढली जात होती त्यावेळेस भाजपाचा मुख्यमंत्री तोंड लपवून बसला नसता। महिला आरक्षण नसताना पंतप्रधान दिलेला माझा पक्ष आहे, महिला आरक्षण नसताना अनेक राज्याचे मुख्यमंत्री दिलेला माझा पक्ष आहे। आज 21 राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे, किती महिला मुख्यमंत्री आहेत? हनुमंतजी, तुमचे मुद्दे कळलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा अधोरेखित करते की यातले काही मुद्दे आम्ही आज लोकसभेमध्ये सुद्धा ऐकलेले आहेत विरोधकांकडनं, पण तरीही सगळं ऐकून घेतलं। आता मी जाते शायना यांच्याकडे। शायनाजी, काय उत्तर द्याल? तुम्हाला काय याच्यावरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचंय? सर्वप्रथम मला हेच सांगायचंय की 27 वर्ष झाले आणि हे 27 वर्ष मध्ये तुम्ही बघितलं तर 1950 मध्ये फक्त 22 महिला सांसद होते। आता 2026 मध्ये किती आहे? 74, म्हणजे 13 आणि 14%। आता तुम्हाला ते तुलना करायचंय विधानसभा सोबत, तर असेंब्लीज मध्ये आज पूर्ण देशमध्ये 390 MLAs आहे आणि ते आहे 4123 आहे पूर्ण देशमध्ये। तर नाही, पण शायनाजी, तरी तुम्हाला पण मी इंटरप्ट करते, कारण मुद्दा असा आहे ना की हे सगळे महिला महिलांचं सबलीकरण ह्याच्याबद्दल मला वाटत नाही कोणालाही या दोन्ही बाजूंना प्रॉब्लेम नाहीये, पण मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की डिलिमिटेशनचा मुद्दा वेगळा ठेवता येऊ शकतो आणि आत्ताच्या परिस्थितीत 33% आरक्षण लागू करता येऊ शकतं, मग ते का नाही होते? हो, पण ऐका मला,
बघा, असं नाही की सेन्सस नाही होणार. हे इलेक्शन झालं आणि डिलिमिटेशन आणि सेन्ससचे ते प्रयास तर नक्कीच असणार, कारण ते तुम्हाला करायचं म्हणजे करायचं. लास्ट कधी केलं? 2011 मध्ये, आणि दोनदाच झालं. तर असं नाही, परंतु आमची जी मांग आहे आणि देशाची महिलांची मांग काय आहे की आम्हाला तुम्ही संधी द्या. जिथे तुम्ही पंचायतला बघितलं तिथे 14 लाख महिला सशक्त आहे, आणि तिथे पंचपती आणि हे सगळं इश्यूज ऑफ द पास्ट. एकदा तुम्ही संधी दिलं तर त्यानंतर आम्ही हे सगळं वरती चर्चा नक्कीच करू. आता डिलिमिटेशन मीन्स रीड्रॉइंग लोकसभा आणि असेंब्लीचे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यावरती पॉप्युलेशन पण बदलते. तर हे एक लॉंग ड्रॉन आउट प्रोसेस आहे. तुम्ही सेन्सस बघितलं तर 1971 मध्ये बरं 42 शायनाजी, एक वेगळा प्रश्न amendments विचारते होते. तुम्हाला की यापूर्वी जेव्हा नारी शक्ती विधेयक आलेलं होतं तेव्हा विरोधकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते पास करताना, परंतु उद्या जेव्हा डिलिमिटेशनच्या अनुषंगाने व्होटिंग होईल तेव्हा विरोधक तुमच्या बाजूने उभे राहतील का? किंबहुना तसं जरी नाही झालं तरी पण हे विधेयक पास होईल का तुमच्या शक्तीवर, सत्ताधाऱ्यांच्या? काय वाटतं तुम्हाला? अगदी एका शब्दात उत्तर द्या.